बोला नंदी, मला तुला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता प्रिया एका माणसाला म्हणत असते की पुढे काय करायचं लक्षात आहे ना, लगेच कामाला लागायचं. तर तो माणूस मान हलवून तिथून निघतो. मग प्रिया तेव्हा घरी येते आणि प्रिया ही चाललेली असते. तर तेवढ्यात सायलीसुद्धा समोरून येते. मग प्रिया खाली पडते. तर प्रिया उठून उभी राहते. मग तेव्हा सायली म्हणते, नशीब समज, आता तुला छोटे छोटे धक्के बसत आहेत. ज्या दिवशी तुला मोठा धक्का बसेल ना, त्या दिवशी तुझा कणा मोडेल आणि तू परत कधी उठू शकणार नाहीस. तर प्रिया तिथून निघून जाते आणि जेव्हा प्रियाचा धक्का सायलीला लागलेला असतो तेव्हा प्रियाच्या हातून एक चिठ्ठी खाली पडलेली असते सायलीच्या पायाच्या खाली. मग तेव्हा ती चिठ्ठी सायली उचलते आणि मग सायली अर्जुनला दाखवते. मग अर्जुन सायली दोघीही अश्विनला ती प्रिस्क्रिप्शन असते तर ती दाखवतात. तर अश्विन ती चिठ्ठी वाचून म्हणतो की हे एक प्रकारचं स्लो पॉयझन आहे. तर सायली अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. तर आता दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की मैना आणि सदा या दोघांना एक माणूस रिक्षातून उतरवून कुठेतरी नेत असतो आणि त्यांचा आवाज ऐकून शेजारी असलेली आनंदी त्यावेळी आता सायलीला फोन लावते आणि मग तेव्हा सायली म्हणते, बोल आनंदी. तेव्हा मग आनंदी म्हणते, मला तुला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. तर मित्रांनो, यापुढे जे काय होईल हे पाहायचं असेल मराठी साक्षी चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या शेजारी असलेलं बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.